आरएसएस आणि हेमंत करकरे यांचा संघर्ष सुरू होता असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। विजय वडेट्टीवार यांच्या आरोपांवर संजय राऊतांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके आहेत असंही राऊत म्हणाले। त्यांना अटक झाल्यानंतर करकरे आरएसएस मध्ये संघर्ष सुरू होता अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिलेली आहे। तर आरएसएसच्या एका पोलीस अधिकाऱ्यानं हेमंत करकरे यांच्यावर गोळी झाडल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला होता आणि त्याचबरोबर त्यांनी पुस्तकाचा दाखलाही दिलेला होता। हू किल्ड करकरे या पुस्तकाचा दाखला वडेट्टीवार यांनी दिला होता आणि त्यावर प्रतिक्रिया देताना संजय राऊत यांनी हे असे गप्पस्फोट केल्याचं पाहायला मिळतं आणि त्याचबरोबर गंभीर स्वरूपाचे आरोप केल्याचं पाहायला मिळतंय। कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा हे आरएसएसचे लाडके आहेत आणि त्यांनाच वाचवण्यासाठी त्यांना अटक झाल्यानंतर करकरे आणि आरएसएस मध्ये संघर्ष सुरू झाल्याचं राऊत म्हणाले। हेमंत करकरे साहेबांचा ती गोळी कसाबच्या बंदुकीतली नव्हती, कुठल्या अतिरेक्यातली नव्हती, तर ती गोळी एका पोलीस अधिकाऱ्यांची होती, आरएसएस समर्पित। त्यावेळेस ते पुरावे लपवणारा देशद्रोही कोण असेल तर तो उज्ज्वल निकम आहे आणि अशा देशद्रोहाला जर तिकीट भारतीय जनता पक्ष देत असेल तर मात्र हे देशद्रोह्यांना पाठीशी घालणारा पक्ष आहे का, हा प्रश्न येतो। विजय वडेट्टीवार साहब ने ये पहली बार नहीं कहा है। मैं दो बात आपके सामने रखता हूं। उसके बावजूद आरएसएस और करकरे साहब का एक झगड़ा चल रहा था, एक संघर्ष चल रहा था, इसलिए इस प्रकार की बातें आती हैं। ये मेरी राय है व्यक्तिगत। मैं एक पत्रकार हूं, एडिटर हूं, लोगों से मेरी बातचीत होती इसलिए कि एटीएस ने उस वक्त 2 लोगों को पकड़ा था टेररिस्ट एक्टिविटी में। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।